त्या लोकांचं लग्न ठरलेलं, अगदी साखरपुडा होऊन अगदी 4-8 दिवसावर लग्न आलेलं आहे आणि लग्न मोडलंय. लग्न न होण्याचं मोठं कारण म्हणजे पत्रिकेमध्ये गुरु शनीची पण सप्तमात जर युती असेल तर अशा व्यक्तीचं सुद्धा लग्न होत नाही. पाहतो जसं की सलमान खान असेल किंवा बरेच असे व्यक्ती आहेत की ते लग्नच करत नाही आयुष्यभर. मग ते कशामुळे होतं पत्रिकेत? सप्तम स्थानामध्ये जर चंद्र आणि गुरुची युती आली तर अशा व्यक्तीला जो पार्टनर मिळतो, जर सप्तमेशच त्याचा गुरु असेल त्या मुलीचा किंवा मुलाचा आणि त्याच्यासोबत चंद्राची युती आली, खूप उच्च शिक्षित, सुंदर किंवा कार्यक्षेत्रामध्ये चांगलं काम करणारा असा पार्टनर मिळतो. विष्टीकरणाचा सगळ्यात मोठा प्रभाव म्हणजे काय, तुमचं नातं एकसारखं ठेवत नाही. हा सगळ्यात वाईट परिणाम त्या विष्टीकरणाचा आहे. त्यांच्या कुंडलीमध्ये मंगळ आहे, ती व्यक्ती एक विशिष्ट पदावरती, उच्च अधिकार पदावरती काम करते. म्हणजे मंगळाने त्यांना नेतृत्व गुण दिला, पण त्यांच्या आयुष्यामध्ये ते काय करतात की 28 वर्षापर्यंत एक सहप्रवासी जीवनातला म्हणजे आपली पत्नी किंवा पती यांना प्राप्त करून घेता त्यांना येत नाही. हे त्यांच्या तेवढे दुर्गुण असतात त्या मंगळाचे. की आपण बघतो की आजकाल न्यूजमध्ये असतं की नवऱ्याने बायकोची हत्या केली किंवा बायकोने नवऱ्याची हत्या केली. आपण बघतो आता आजकाल अशा केसेस काही वाढत जातात. तर मग हे कशामुळे होतं बरं? पण आता इथे शनी आणि गुरुची युती आली तर काय होतं, एक्झॅक्ट उलट होतं. मग तुम्हाला मिळणारा पार्टनर थोडासा इगो असणारा, प्रत्येक गोष्ट माझ्याच मनाप्रमाणे झाली पाहिजे या पद्धतीने भावना असणारा असतो. आपल्या सगळ्यांना योगेश पाटीलचा नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे 10 पट मोठी स्वप्न पाहणाऱ्या नव्या महाराष्ट्राच्या सगळ्यात इन्स्पिरेशनल पॉडकास्टमध्ये, ज्याचं नाव आहे श्रीमंत स्टुडिओ प्रस्तुत श्रीमंत व्हा विथ योगेश पाटील. तर मंडळी, आजचा जो एपिसोड असणार आहे तो परत एकदा एक धमाकेदार एपिसोड असणार आहे, कारण आपण आधीच्या आपल्या ज्या जुन्या गेस्ट होत्या त्यांना पुन्हा एकदा इन्व्हाइट केलेलं आहे. तर तुम्हाला आठवत असेल की आपण याआधी लग्नाच्या टॉपिकवरती एक पॉडकास्ट केला होता डॉक्टर मंजुषा जोशी यांच्यासोबत. तर त्या पॉडकास्टला तुम्ही सगळ्यांनी खूप छान रिस्पॉन्स दिला होता आणि मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की जर त्या पॉडकास्टला छान रिस्पॉन्स आला तर आपण मंजुषाजींना पुन्हा इन्व्हाइट करणार आहोत. तर येस, आज आपण त्यांना पुन्हा एकदा इन्व्हाइट केलेला आहे आणि जो काही आपला लग्नाचा टॉपिक बाकी होता की बऱ्याच लोकांच्या काही समस्या असतात, त्या सगळ्या समस्यांवरती आज आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. तर आता मी तुमचा टाईम वेस्ट करत नाही, आपण डायरेक्टली आजच्या या पॉडकास्टला स्टार्ट करूयात. परंतु त्याआधी आपल्या श्रीमंत स्टुडिओ या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. तर मंजुषाजी, तुमचं पुन्हा एकदा श्रीमंत व्हा या महाराष्ट्रातील सगळ्यात इन्स्पिरेशनल मराठी पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. थँक्यू सो मच. मलाही खूप छान वाटलं आता तुम्हाला परत भेटून आणि आपल्या सगळ्या रसिक प्रेक्षकांना परत भेटून परत छान वाटतंय. त्यांच्यापर्यंत आपली ही जी माहिती आहे, जी ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून विवाह विषयावरती डिटेलमध्ये देण्याचा प्रयत्न आजही आपण करणार आहोत. अनेक विषयांवरती माहिती घेणार आहोत आणि त्या अनुषंगाने आपला आजचा पॉडकास्ट खूप छान होईल. येस, खरं जर पाहिलं तर आता सध्याची परिस्थिती अशी आहे की मला असं वाटतं की लग्नाचा सीझन बऱ्यापैकी 70-80% संपत आलेला आहे. पण तरीही आजचा हा पॉडकास्ट करण्याचं रिझन एकच आहे की एवढं सगळं झाल्यानंतरही आजही असे अनेक लोक आहेत की त्यांना आजही विवाहाच्या समस्या आहेत की म्हणजे हे वर्ष लोटून गेलं तरी अजून लग्न जुळायचं काही योग येत नाही. मग हे असं नेमकं का होतंय? बरोबर, लग्न जुळतच नाही किंवा लग्न ठरलेलं मोडणं इथपर्यंत पण अशा तक्रारी आहेत अजूनही की लग्न ठरतंय, यावर्षी लग्न होणार होतं, अगदी 2-5 दिवसावर लग्न आल्याने ठरलं मोडलं. तर अशा कुंडलीमध्ये योग असतात तुमच्या आणि त्या कुंडलीच्या अनुषंगाने आपण समजून घेऊ शकतो की आपल्या कुंडलीमधले ग्रह आपल्याला कधी बलवान स्थितीमध्ये प्राप्त होतील किंवा कधी ऊर्जा देणारे तो कालखंड असेल त्यावेळेस आपण लग्न केलं पाहिजे. तर त्या दृष्टिकोनातूनच आपण आत्ता समजून घेऊ. सर्वात प्रथम आपण लग्न होतच का नाही याची कारणं समजून घेऊयात. आता ज्योतिषशास्त्र हे प्रचंड विशाल शास्त्र आहे, खूप मोठं आहे समुद्रासारखं. आणि या ज्योतिषशास्त्रामध्ये ना एका गोष्टीवरनं निर्णय देऊ शकत नाही, एका सूत्रावरनं आपण ते गणित जसं म्हणतो आपण सोडू शकत नाही, तसं ते विशाल शास्त्र आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये लग्नेश, पंचमेश, सप्तमेश, नवमेश अशा सगळ्या ग्रहांचं बळ पाहिलं जातं जेव्हा त्या व्यक्तीचं लग्न घडत असतं. म्हणजे फक्त त्याच्या सप्तमेश स्थानावरनं आपण त्याचं लग्न होईलच की नाही असं डिसिजन कधीच देऊ शकत नाही. अनेक कारणं असतात. पत्रिकेमधली पंचांगाची जी 5 अंग आहेत, तिथी, वार, नक्षत्र, योग, करण, यांचासुद्धा तिथे भाग असतो की तुमचं लग्न ठरतच नाही या कारणांसाठी. जसं काहींचा अमावस्येला जन्म असतो, काहींचा विष्टीकरणावरती जन्म असतो, काहींच्या अष्टम भावात, प्रथम भावात मंगळ असतो. अशा कारणाने सुद्धा लग्न लांबतं. आणि विशेष लग्न न होण्याचं मोठं कारण म्हणजे पत्रिकेमध्ये गुरु शनीची पण सप्तमात जर युती असेल तर अशा व्यक्तीचं सुद्धा लग्न होत नाही. याला अपवाद आहेत काही गोष्टी,
काही महादशा, अंतर्दशा, प्रत्यंदशा ज्या की त्या कालखंडामध्ये लग्न घडवू शकतात. पण मग त्या व्यक्तीचं लग्न 30, 35, 38 वर्षामध्ये झालेलं आपण पाहतो. अशा पद्धतीने लग्न ठरतच का नाही याची पहिली प्रमुख कारणं आहेत. यामध्ये आणखीन डीपमध्ये जर आपण जेव्हा जातो त्यावेळेस आपल्या पत्रिकेतलं सप्तम भाव, 7वं घर आणि 7व्या घरासोबत शुक्र आणि मंगळाचा योग जर अशुभ असेल तर अशा व्यक्तीचं सुद्धा लग्न त्याच्या वयाच्या 28 नंतरच ते लग्न घडण्यासाठीचे योग येतात. म्हणजे तोपर्यंत तो व्यक्ती स्वतः तयार नसतो किंवा काही कारण परिस्थितीमुळे त्याला लग्न करता येत नाही. त्यामुळे 28 नंतर ज्यांचे लग्न होत आहेत किंवा आताही जे प्रेक्षक आपले ऐकत आहेत त्यांचं 28 वर्ष पूर्ण झालेलं आहे वयाचं आणि अजूनही लग्न नाही आहे, तर त्यांच्यासाठी हा सल्ला असेल की तुमच्या पत्रिकेतली मंगळाची स्थिती पहा. एकदा मंगळाचं वय उलटून गेलं की लग्न घडण्यासाठी शुभयोग सुरू होत असतात. त्यामुळे तदनंतर लग्न जमू शकतं. ओके. आता मंगळाबद्दल तर आपण डिटेलमध्ये डिस्कस करणारच आहोत, कारण मला असं वाटतं की लग्न म्हटलं की मंगळ बऱ्यापैकी रोल त्याचा इम्पॅक्ट करतो. खूप मोठा रोल. येस. पण त्याआधी एक प्रश्न मला विचारायचा आहे की काही म्हणजे पंडित असतील, काही ज्योतिषी असतील, ते एखाद्याला सांगतात की तुझ्या पत्रिकेत लग्नाचा योगच नाही. पण काही काही लोक आपण पाहतो जसं की सलमान खान असेल किंवा बरेच असे व्यक्ती आहेत की ते लग्नच करत नाही आयुष्यभर. मग ते कशामुळे होतं पत्रिकेत? त्याच्यासाठी ना पत्रिकेमध्ये राहू बरोबरची सप्तमेशाची युती किंवा सप्तम स्थानावरती राहूचा दृष्ट्यात्मक प्रभाव यामुळे त्या व्यक्तीचं लग्न होत नाही. राहू हा विभक्त करणारा ग्रह आहे किंवा त्याच्या दृष्टीमुळे त्या व्यक्तीचं लग्न मोडणं किंवा लग्नच न होणं असे कारणं तिथे येतात. त्यामुळे लग्न न होण्याचे कारण सगळ्यात प्रथम म्हणजे तुमच्या सप्तम स्थानावरती पापग्रहांच्या दृष्ट्या हे खूप मोठं कारण आहे. सप्तम स्थानामध्ये गुरु आहे, शनियुक्त गुरु आला, तुम्हाला संन्यास दीक्षा घ्यायला प्रवृत्त करतो. तो व्यक्ती म्हणतो मी सगळ्या जबाबदाऱ्या स्वीकारेन पण मला विवाह नाही करायचा, मी भावंडांना सांभाळेल, प्रत्येक गोष्टीमध्ये कार्यक्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करेल पण लग्न नाही करायचं, तर ते योग येतात. ओके. म्हणजे सप्तम भावामध्ये जर पापी ग्रह असतील तर तुमचं काय म्हणतो आपण लग्नाचं आयुष्य बरबाद करू शकतात. ओके. लग्न न होणं. आता ही एक गोष्ट झाली, पण जसं तुम्ही सुरुवातीला सांगितलं की काही लोकांचं लग्न जमतं, सगळं काही व्यवस्थित चालू असतं की आता लग्न होणारच आहे, पण अचानक काहीतरी संकट येतं आणि ते मुडतं. त्याच्या मागे काय कारण असू शकतं? आता बघा, ग्रहयोगांच्या युतीचे पण परिणाम होतात. पत्रिकेमध्ये ना 2 ग्रहांची युती पण फार मोठे चमत्कारिक योग निर्माण करते. त्यापैकी एक आहे गुरु शनी, दुसरी आहे राहू आणि गुरु, तिसरा योग आहे तो म्हणजे शुक्र आणि राहू. ज्यांच्या कुंडलीमध्ये युतीमध्ये बसलेत ना त्या लोकांचं लग्न ठरलेलं, अगदी साखरपुडा होऊन अगदी 4-8 दिवसावर लग्न आलेलं आहे आणि लग्न मोडलंय. अशा गोष्टी खूप जीवनात त्यांच्या घडलेल्या दिसतात प्रकर्षाने. आणि हे सगळं होण्याच्या मागचं कारण मोठं म्हणजे काय, त्यांच्या अष्टम भाव बिघडलेलं असतं, जे की त्या स्त्री व्यक्तीचं जर असेल पत्रिका तर अष्टमस्थान बिघडलेलं असतं. अष्टमात जर शुक्र राहूची युती आली तर असं होतं की घरच्या लोकांच्याकडनं विरोध होतो, काहीतरी कारणं निघतात आणि मग त्यामुळे त्यांचे विभक्त होण्याचे योग येतात. काहींच्या कुंडलीमध्ये पतीकडनंच नकार येतो. अशाही पत्रिकेत ते कुयोग असतात. सप्तमाच्या 12व्या घरात गेला म्हणजे तो काय झाला की 6ष्ठ स्थानामध्ये आला. सप्तम स्थानाचा मालक आपण एक एक्झाम्पल घेऊयात. सप्तम स्थानाचा मालक शनी आहे, तो 7व्या घराच्या 12व्या घरात म्हणजे 6ष्ठात आला. तर अशा वेळेस काय झालं की तो त्याच्या गोचरीप्रमाणे 12व्या घरात गेला. 4, 8 आणि 12 या स्थानामध्ये जेव्हा एक कुठलाही ग्रह जातो ना तर तो अशुभ फळ जास्त देतो. मग तिथे तो योग आला, कुयोग आला, त्यावरती गुरुची शुभदृष्टी आली, त्यामुळे लग्न घडलं, म्हणजे लग्न ठरलं, साखरपुड्यापर्यंत प्रोसेस झाली. पण मोडलं का, तर त्याच्या अष्टम भावामध्ये काही पापग्रहांची युती किंवा सप्तमेश अष्टमात गेला किंवा 6व्या घरामध्ये गेला तर असा प्रॉब्लेम येतो. ओके. आता समजा की ज्या लोकांच्या पत्रिकेमध्ये लग्नाचा योगच नाही, जे आपल्याला दिसतंय, पण मग समजा त्याच्यावरती आपण काही उपाय करून किंवा काही ज्यांचं समजा लग्न मोडतंय घडी तर त्याच्यासाठी आपण काही उपाय किंवा काही सांगू शकतो का त्यांना, किंवा काही मार्ग काढू शकतो का त्याच्यावर? बरोबर. आपण घडलेलं लग्न समजा सतत ठरतंय आणि मोडतंय, अशावरती आपण त्याच्यावरती उपाय असं करतो. शांतिकर्म हा एक वैदिक भागामधला एक भाग आहे, ज्यामध्ये आपण चांडाळ दोष, कुंभविवाह, अर्कविवाह अशा पद्धतीने उपाययोजना करतो, म्हणजे उपासना करतो थोडक्यात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं चुकीचं कार्य नाही आहे. ज्यावेळेस कुंभविवाह करतात किंवा अर्कविवाह करतात म्हणजे काय की पहिल्या विवाहाला धोका आहे तर दुसरं लग्न आपण केलं पाहिजे. आता एका व्यक्तीचं दुसरं लग्न करण्यापेक्षा तो एक विधीचा भाग म्हणून त्या देवतेचं पूजन करणं
आणि विवाह बंधनासारखे तिथे मंत्रोपचार वगैरे सगळे केले जातात आणि तो एक विवाहाचा विधी केला जातो. आणि त्यानंतर मग त्या व्यक्तीचं लग्न तुम्ही जर केलं, म्हणजे जी मुलगी असो किंवा मुलगा असो, वधूवरांचं लग्न झालं तर ते लग्न टिकतं. पण मॅम मला एक सांगा तो एक की भाग आहे. जसं आता कुंभ म्हणजे ते मला मटक्यासोबत वगैरे लग्न हो, करतात, हो, काही लोक मला बरोबर. वाटतं गाढव की आणखी काही पण असतं ना की त्याच्यासोबत लग्न करतात. हां, ते अर्कविवाह म्हणजे हां. रुईसोबत लग्न करतात, अर्कासोबत लग्न केला जातो. हां. किंवा आणखीन तो एक पौरोहित्यामधला भाग आहे. हां. त्यांच्याकडनं तुम्हाला जास्त व्यवस्थित त्याची ओके, माहिती ओके. मिळू शकेल. पण माझ्याकडनं अर्कविवाह ही कन्सेप्ट म्हणजे पुरुषाचं लग्न होतच नाहीये, तर त्याच्या लग्नातले अडचणी कमी करण्यासाठी राहूचा आणि शनीचा प्रभाव पत्रिकेतला कमी करण्यासाठी तो एक विधी सांगितला जातो. आणि दुसरा आहे तो कुंभविवाह. कुंभविवाह जर चांडाळ दोष पत्रिकेमध्ये असेल, गुरु आणि राहूची युती म्हणजे चांडाळ योग, आणि पितृदोष तर तेथे शनी आणि राहूची युती असते. तर हे 2 योग जर मुलीच्या पत्रिकेत आले तर तिचं 38-40 वर्षापर्यंत पण लग्न होत नाही. असे खूप लोक आहेत की त्यांचे लग्न नाही झाले. पण त्याचा इम्पॅक्ट पडतो का खरंच की होतो, म्हणजे ओके. होतो. तो एक धार्मिक विधीचा भाग आहे. मी तुम्हाला सांगितलं ना, जसं आपण सत्यनारायण पूजा करतो. का करतो? वर्षभर आपल्या घरामध्ये मंगलमय वातावरण राहावं, हो. आर्थिक स्थिती चांगली राहावी, प्रत्येक व्यक्ती एकमेकांना समजून घ्यावे, कुटुंबातले कलह कमी व्हावेत, घरामध्ये एक शुभ कार्याचा संस्कार घरात घडावा म्हणून आपण सत्यनारायण पूजा करतो. बरोबर. जनरली तसं पत्रिकेतले हे जे योग आहेत, कुयोग आहेत, यांना शांत करण्यासाठी आपण शांतविधी करतो. बाकी त्याच्यामध्ये चुकीचं काहीच नाहीये. विधीचा भाग म्हणून तो एक आला. पण त्याच्यावरती आपण एक रेमेडी म्हणून काय देतो, ज्यांच्या कुंडलीमध्ये चांडाळ योग आहे अशा स्त्री पुरुष दोन्ही मुलांनी किंवा वधूंनी किंवा वरांनी कायमस्वरूपी दत्त उपासना करावी, राहूचं दान जास्त करावं. आणि यामुळे काय होतं की पिवळ्या रंगाच्या वस्तू दान केल्या, काळ्या रंगाच्या वस्तू दान केल्या त्या व्यक्तीने, तर त्याच्या पत्रिकेतल्या चांडाळ दोषाचे परिणाम सौम्य होतात. म्हणजे मिळणारा जो वधू किंवा वर आहे त्या पत्रिकेतला जातकाच्या, त्याला तो मिळताना योग्य पद्धतीने मिळतो. म्हणजे कुठल्याही प्रकारच्या अडचणी येत नाहीत लग्न ठरताना. सपोज काही लोकांच्या मध्यस्थी लोकांचे पण अडचणी येतात की नाही ठरवायचं आम्हाला लग्न, किंवा आम्ही मध्यस्थी करत नाही, तुमचं तुम्ही बघा, असं ज्यांच्याकडनं म्हणण्यात येतं ना, तर अशा सुद्धा गोष्टींना आपण आळा घालू शकतो. असा तो सुंदर योग येतो. म्हणजे दत्त महाराजांची उपासना केली पाहिजे. खूप छान. हा, त्यांच्यासाठी विशेष आहे. ओके. आणि राहू आणि शनी जर असेल तर मग अशा व्यक्तीने पिंपळाच्या वृक्षाची सेवा करावी, ब्रह्मदेवाची सेवा करावी. म्हणजे ब्रह्माची सेवा म्हणजेच पिंपळाची सेवा आली. आणि विष्णूंचं नामस्मरण, म्हणजे तिथे परत आपण गुरूंकडेच येतो असं ते आहे. ओके. आता मंगळावरती येऊयात की मंगळामुळे काय काय इम्पॅक्ट होतात आणि लग्न कसं लांबतं किंवा तुटतं, बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यात, तर त्या सगळ्या थोड्याशा डिटेलमध्ये आम्हाला समजून बरोबर. मंगळ म्हणजे काय पहिलं समजून घेऊयात. नवग्रह मंडळामध्ये मंगळाला सेनापती हे स्थान दिलेलं आहे. मंगळ हा उष्णतेचा कारक म्हणून ओळखला जातो. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जसं आपण म्हणतो की चालता बोलता प्रत्येकाला एक उत्साह हवाय, एक धाडसी नेतृत्व हवंय, घाबरटपणा कमी करायचा आहे. त्याच्या पत्रिकेतला मंगळ आपण बघतो. म्हणजे मंगळ काय करतोय आपल्या नवग्रहामध्ये, प्रत्येक ग्रह आपल्याला एक एक वेगवेगळं कार्य करतो. तसं मंगळ आपल्यामध्ये एक धडाडी, धाडसी वृत्ती, नेतृत्व गुणसंपन्नता देतो आणि परिश्रमी करतो आपल्याला. म्हणजे कुठलंही कार्य केल्याशिवाय होत नाही, तर तशा पद्धतीने तो परिश्रमी करत जातो. हे चांगलं फळ देण्यासाठी आपण मंगळाचा आधार घेतो, मंगळाचं पत्रिकेमधलं स्थान बघतो. आता 1, 4, 7, 8 आणि 12 या स्थानांमध्ये मंगळ आला तर आपण काय म्हणतो जनरली की ही पत्रिका मंगळिक आहे. आता मंगळिक आहे म्हणजे ती पत्रिका वाईट का? तर नाही. मंगळिक असणं पत्रिका म्हणजे सगळ्यात उत्कृष्ट पत्रिका असते. तुम्हाला अनेक उदाहरणं मी देऊ शकते. ज्यांच्या कुंडलीमध्ये मंगळ आहे ती व्यक्ती एक विशिष्ट पदावरती, उच्च अधिकार पदावरती काम करते. म्हणजे मंगळाने त्यांना नेतृत्व गुण दिला. पण त्यांच्या आयुष्यामध्ये ते काय करतात की 28 वर्षापर्यंत एक सहप्रवासी जीवनातला म्हणजे आपली पत्नी किंवा पती यांना प्राप्त करून घेता त्यांना येत नाही. हे त्यांच्या तेवढे दुर्गुण असतात त्या मंगळाचे. आणि 28 वर्षानंतर, कारण मंगळाचं वय 28 आहे आणि नवग्रह मंडळातील ते मंगळाचं 3रं जे स्थान आहे मंगळ ग्रहाचं, तर त्या मंगळाचा परिणाम असा आहे की तो परिश्रम सणाचा मालक आहे 3ऱ्या घराचा, त्यामुळे तो भाग्याला पण पाहतो. तर इथे काय होतं की आपला जो मिळणारा लाईफ पार्टनर आहे तो आपल्याला आयुष्याच्या 28 वर्षानंतर मिळतो वयाच्या. आता ज्यांच्या कुंडलीमध्ये सप्तम स्थान चांगलं आहे, सप्तमेश चांगल्या स्थानात आहे, अशा अपवाद पत्रिका आहेत की ज्यांचं 24व्या 25व्या वर्षी लग्न झाले. पण जनरली जर 1, 4, 7, 10 मध्ये मंगळ असेल, 1, 4, 7, 8 आणि 12 स्थानामध्ये, तर मात्र मग लग्न लांबलेलं आपण भरपूर वेळा पाहतो.
आता या Okay. मंगळाचा आणखीन एक भाग सांगायचं झाल्यास की मंगळिक पत्रिका असेल तर मंगळाचाच मुलगा पाहिजे. हा, मला तोच प्रश्न विचारायचा होता हा, खरं तर ते तिथे असं तुम्हाला हा. ऐकण्यात आलं असेल की समोरच्याचा मृत्यू होतो वगैरे. हा, तसं नाही होत. मंगळ ज्याला आहे त्याला मंगळाचाच मुलगा आपण का देतो, पहिल्यांदा तर आपण पाहावं मिळतंय का. तसं असतं तर का बघायचं. आता एक जर खूप तापट आहे, मंगळ हा तापट ग्रह मी तुम्हाला बरोबर. सांगितलं उष्णतेचा कारक आहे, म्हणजे त्या व्यक्तीच्या मध्ये कसं आहे, क्रोध आहे. आता समोरचा शांत व्यक्ती असेल तर त्याच्यावर अन्याय होतो ना. हो. म्हणून समोरचाही तेवढाच हजर जबाबी असावा. म्हणून ते मंगळाला मंगळाची पत्रिका बॅलन्स match- करायसाठी balance असं म्हणू शकतो करण्यासाठी. आपण. बरोबर. Okay. ते मॅच का करतो की दोघंही त्याच पद्धतीच्या स्वभावाचे असतील, ते रागवतील आणि दोघंही शांत होतील. एक विशिष्ट वेळेनंतर एकमेकांना सॉरी म्हणून तो प्रश्न सॉर्ट आउट करतील. म्हणून आपण मंगळाला मंगळाची मुलगी बघतो. Okay. आता ज्यांना नाही मिळत आहे त्यांनी लग्नच करायचं नाही का, तसं नाहीये. मग अशा वेळेस ना त्यांच्या मुलीच्या पत्रिकेमध्ये, समजा मुलाच्या पत्रिकेत मंगळ प्रथम भावात आहे आणि मुलीच्या पत्रिकेमध्ये प्रथम भावात मंगळ नाही, किंवा तिला 1, 4, 7, 8 आणि 12व्या स्थानात मंगळ नाहीये, तर मग अशा वेळेस लग्न करायचंच नाही का, तर करायचं. पण चंद्रलग्न कुंडलीमध्ये जर मंगळ या स्थानांमध्ये आला तरी चालेल, तो बॅलन्स होतो. ओके. हां, म्हणजे इथे चंद्रलग्न कुंडलीचा आपण विषय घेऊ शकतो आणि ते लग्न ठरवू शकतो. किंवा पत्रिकेमध्ये जेव्हा आपण गुणमिलन करतो त्यामध्ये 18 गुण मिळाले एकमेकांचे, दोघांचे मिळून 18 गुण जर झाले तर आपण म्हणतो पत्रिका जुळतीये. बरोबर. पत्रिका व्यवस्थित जुळते, करू शकता. तर 18 गुणांपेक्षा जास्त गुण हवेत आता, कारण एकाला मंगळ आहे एकाला मंगळ नाही आहे. मग अशा वेळेस फक्त 18 गुण पुरेसे नाहीत, अशा वेळेस आपल्याला 24पेक्षा जास्त गुणांची संख्या हवी. मग त्यावेळेस त्यांचा स्वभाव बॅलन्स होऊ शकतो. पण मी ही गोष्ट पण बऱ्याच वेळेस ऐकली की काही लोकांचं म्हणणं पडतं की फक्त गुणमिलन हे पुरेसं नसतं. म्हणजे तू एखाद्याचे जर 36चे 36 गुण जरी मिळत असतील तरी रोज त्याचा भांडण आहे. डिवोर्स दिवस होतो. का होतं, कारण पत्रिका आपण जेव्हा मॅच करतो, कारण माझ्याकडे अनेक क्लायंट येतात ते पत्रिका जुळवण्यासाठी, तर ते त्यांच्यामध्ये हेच विचारणं असतं त्यांचं की आमचं पुढे चांगलं चालेल का. मला गुणांची महत्त्व मी तर स्वतः देत नाही, गुणांना फार महत्त्व. मी महत्त्व देते ते तुमच्या पत्रिकेला. जर तुमच्या दोघांच्याही पत्रिका म्हणजे मुलाची आणि मुलीची पत्रिका जर लग्नेश पंचमेश सप्तमेश हे जर मॅच झाले तर त्यांचा लग्नेश मॅच झाला म्हणजे त्यांचा स्वभाव मॅच होणार आहे. पंचमेश आणि लग्नेश मॅच झाला तर स्वभाव चांगला जुळणार आहे. सप्तमेश मॅच झाला तर पुढे विवाहानंतर दोघांनी मिळून संसाराचा गाडा हाकायचा असतो, एकाला नाही. बरोबर. म्हणजे कार्यक्षेत्र जे काही तुम्ही निवडणार आहात, दशमेशाचा दशमेश इथं सप्तम स्थान येतं. म्हणजे मुलीच्या म्हणजे लग्नानंतर तिची करिअरची ग्रोथ आणि मुलाची पण करिअरची ग्रोथ खूप वाढलेली दिसते. म्हणून आपण सप्तम भाव बघतो. शिवाय सप्तम स्थान हे आपल्या कुटुंबातील सगळ्या व्यक्तींना घेऊन जाणारं पण स्थान मानलं जातं एक पद्धतीने. तर मग हे पण बघितलं जातं. कर्मस्थानाचा तो कर्मेश आहे, त्यामुळे तिथे पण तो दोघं जण एकमेकांना आर्थिक दृष्टिकोनातून पण सहकार्य करतात. त्यामुळे वाद कलह होणार का, आता नाही होणार. मॅच स्वभाव पहिला झाला की एखादी गोष्ट आपण उद्या करूयात म्हटल्यानंतर समोरच्याने पण दुजोरा देणं जे अपेक्षित असतं ते त्या ठिकाणी जुळतं, म्हणून आपण म्हणतो की ठीक आहे तुम्ही करा. दुसरी गोष्ट, पंचमेश मॅच झाल्यानंतर त्यांना होणारं संतान ते पण व्यवस्थित होतं, म्हणजे तिथे कुठलेही कॉम्प्लिकेशन्स येत नाहीत किंवा त्यांना काहीतरी ट्रीटमेंटचा भाग काही घ्यावा लागत नाही. या सगळ्या गोष्टी तिथे बघितल्या जातात. त्यामुळे अशा वेळेस अगदी 16-17 गुण जरी असतील ना तरी सुद्धा आपण कुंडली मॅच करून देऊ शकतो. म्हणजे तिथे गुणांची संख्येचा विषय येत नाही, पण तिथे बाकीच्या ग्रहांचं मिलन मात्र व्हायला पाहिजे. आणि मग अशा वेळेस 36 गुण नसतील तरी सुद्धा ते कुटुंब खूप वर्षापासून एक चांगल्या पद्धतीने इतर लोकांना पण आधार देणारं, प्रत्येकाला समजून घेणारं असं पण आपण पाहतो ना, तर त्या ठिकाणी ते येतं. आणि 36 गुण आहेत पण दोघांचेही लग्नस्वामी मॅच होत नाहीये. षडाष्टक योग येतोय किंवा 2-12 द्विद्वादशक योग म्हणतात त्याला, तो येतोय. तर मग अशा वेळेस ते एकमेकांना समजून घेत नाहीत, सतत एकमेकांच्या बद्दल असूया धरतात, मत्सर धरतात. आपण पाहतो एका प्रोफेशनमध्ये 2 लोक काम करत असतात, एक खूप थोडासा पुढे झाला की दुसरा मागे ओढत राहतो किंवा त्याच्याबद्दल नाही यांना काय येतंय असं सहज ती स्त्री पण म्हणते किंवा तो पुरुष पण म्हणतो. तर इथे तो प्रकार येतो. म्हणून 36 गुणाला 36 गुणांची पत्रिका जुळणं ह्याच्यापेक्षा पत्रिकेमधले दोघांचं ग्रहमिलन जमणं फार महत्त्वाचं आहे. आणि मग ते लग्न ठरवताना आपण तेच पाहतो. ओके. येस. तर मॅम आता आपण थोडंसं कुंडलीमधल्या काही गोष्टी, टेक्निकल गोष्टीवरती थोडंसं डिस्कस करूयात की त्याने विवाहावरती कसा इम्पॅक्ट होतो हे थोडंसं डिटेलमध्ये बोलूयात आपण. आधी थोडंसं जसं तुम्ही सांगितलं की लग्नासाठी सप्तम स्थान खूप महत्त्वाचं असतं, तर त्याच्याबद्दल थोडंसं आणखी डिटेलमध्ये सांगणं. हां, आता पत्रिकेतल्या सप्तम स्थानाबद्दल आपण जसं बोलतोय तर 7वं घर हे फक्त एक
कुटुंबाचं स्थान किंवा आपल्याला मिळणाऱ्या पतीचं किंवा पत्नीचं स्थान म्हणून नाही आहे. ते अनेक प्रकारच्या भूमिका बजावतं. कारण 1, 4, 7, 10 हे केंद्र शुभ घरे म्हणून ओळखली जातात. ही 4 घरं जी आहेत ना, ते आपल्या आयुष्यातलं भरपूर काही पुढचा काळ दर्शवते. म्हणजे जसं की आपलं शिक्षण, आपल्याला सर्व प्रकारचे सुख मिळतील का, किंवा आपल्याला करिअरमध्ये ग्रोथ कशी असेल, हे सगळं दर्शवतं. तशाच पद्धतीने सप्तम स्थानाशी संबंध अनेक ग्रहांचा आल्यानंतर आपल्याला सप्तम स्थानाचा खूप उलगडा करता येतो. ज्याच्यामध्ये आता विशेष सांगायचं झालं, सप्तम स्थानामध्ये जर चंद्र आणि गुरुची युती आली, तर अशा व्यक्तीला जो पार्टनर मिळतो, जर सप्तमेशच त्याचा गुरु असेल त्या मुलीचा किंवा मुलाचा, आणि त्याच्यासोबत चंद्राची युती आले, खूप उच्च शिक्षित, सुंदर किंवा कार्यक्षेत्रामध्ये चांगलं काम करणारा असा पार्टनर मिळतो. आणि त्याच्यामुळे तिच्या आयुष्यामध्ये आर्थिक स्थिती पण तिची उंचावण्यासाठी मदत होते. म्हणजे लग्न ठरल्यानंतर किंवा लग्न झाल्यानंतर तिचं प्रमोशन होणं किंवा नवीन जॉब मिळणं, हे सगळ्या गोष्टी घडतात. म्हणजे आपण म्हणतो ना की महत्वाचं, एखाद्याचं लग्न झालं आणि त्याचं कल्याण झालं, कल्याण झालं, भाग्योदय झाला. भाग्योदय झाला, एक्झॅक्ट भाग्योदय झाला त्याचा. आपण म्हणतो ना की मुलगी आली तर लक्ष्मीच्या पावलांनी आली, किंवा तो मुलगा माझ्या आयुष्यात आला तर श्री हरिविष्णूंच्या पावलांनी आला, अशा पद्धतीने आपण त्याला संबोधतो. तर त्या पद्धतीनेच जीवनात घडतं. त्यामुळे चंद्र गुरुची युती त्या ठिकाणी शुभ आली. पण आता इथे शनी आणि गुरुची युती आली तर काय होतं, एक्झॅक्ट उलट होतं. मग तुम्हाला मिळणारा पार्टनर थोडासा इगो असणारा, प्रत्येक गोष्ट माझ्याच मनाप्रमाणे झाली पाहिजे या पद्धतीने भावना असणारा असतो. किंवा चंद्र आणि त्या ठिकाणी शुक्र जर युती आली तर अशा वेळेस त्या मुलींमध्ये पण ते गुण दिसतात. ते शुभ युती आहे, पत्रिकेतली ती अत्यंत शुभ युती आहे सप्तम स्थानात, जी आर्थिक भरभराट देणार 100%. पण तुमच्या पार्टनरमध्ये हे गुण दिसतात. पैसा आला की इगो येतो. इगो तो येतो, पण तो खूप प्रकर्षाने दिसला तर मग तो संसार राहत नाही. बरोबर, ते तडजोड राहते, फक्त तो प्रकार घडतो. म्हणून ते झालं. आता पंचांगानुसार पण तुम्हाला मी एक्सप्लेन करेल की अडचणी काय येतात विवाहामध्ये. आता पंचांगाची 5 अंग आहेत, ज्याच्यामध्ये आपण तिथीचा उल्लेख करतो. तिथी म्हणजे प्रतिपदा ते पौर्णिमा, प्रतिपदा ते अमावस्या, अशा पद्धतीने एक महिना ठरतो. त्याच पद्धतीने 27 योग आहेत. ते 27 योग प्रति दिवशी येतात, एक दिवसाचे ते योग असतात 24 तासाचे. त्यानंतर कर्णांची पण माहिती त्याच्यामध्ये आपण घेतो. त्याच्यामध्ये 11 कर्ण आहेत. त्यातले जे काही 7 कर्ण आहेत, तर ते 7 कर्णांमध्ये एक विशेष कर्ण आहे, त्याचा उल्लेख प्रत्येक गुरुजी तुम्हाला करतील. जर तुम्ही पत्रिका दाखवायला गेलात, कुठल्याही ज्योतिषाला दाखवायला गेलात किंवा गुरुजींकडे गेलात, तर सहज त्यांच्या तोंडून येतं, अरे बापरे, ह्या पत्रिकेमध्ये विष्टीकरण योग आहे आणि तो विष्टीकरणाचा योग तुम्हाला अडचणी आणतोय. पण याला कोणी असं मोकळेपणाने त्याच्याविषयी बोलत नाही. आपण बोलूयात का, कारण हा विषय ना मला जनरली सगळ्यांपर्यंत पोहोचवायचा आहे. माझे परदेशातले खूप क्लायंट आहेत, ऑस्ट्रेलिया वगैरे इथले, तर यांच्याबद्दल मला सांगायचं आहे. एक क्लायंट होते माझं ऑस्ट्रेलियाचे, त्यांच्या पत्रिकेमध्ये विष्टीकरण होतं. 91 सालातली पत्रिका होती. त्या मुलीचा विष्टीकरण होतं, तिच्या जन्माच्या वेळेस विष्टीकरण होतं. जसे तिथी, वार, नक्षत्र, योग, कर्ण असे 5 गोष्टी मिळून पंचांगशास्त्र तयार होतं. पंचांगशास्त्राचा अभ्यास तिथे आपण करतो. त्यातलं विष्टीकरण, तर हे विष्टीकरण होतं. आणि त्या मुलीचं लग्न अजून अद्यापही झालं नव्हतं. अगदी 2-4 दिवसापूर्वी तिची पत्रिका हाताळण्यात आली. तर विष्टीकरणाचा हा प्रभाव तिच्या कुंडलीमध्ये प्रकर्षाने दिसला. तिथे मेन प्रॉब्लेम काय काय होते तेच सांगते. तर त्याच्यामध्ये तिच्या कुंडलीमध्ये एक तर सप्तम स्थानाचा मालक 12व्या घरात गेलेला आणि विष्टीकरण कुंडलीमध्ये, आणि शिवाय शूलयोगावर जन्म. त्यामुळे तिचं लग्न लांबत गेलं. एक तर पहिली गोष्ट, तिच्या वयात जेव्हा ती आली, जेव्हा लग्न आपण करतो साधारणतः 22-23 वर्षानंतर मुलींची लग्न होतात. आणि या दरम्यान तिला लग्न करायचं होतं, पण त्यावेळेस तिला एक आजाराने त्रास दिला आणि त्यामुळे तिचे एक 4-5 वर्ष त्याच्यामध्ये गेले. 28 वर्ष क्रॉस झालं, कारण तिला मंगळ 12व्या घरात होता. 28 वर्ष पण क्रॉस झालं. मग हे असं पुढे होत 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 आत्तापर्यंत तिची पत्रिका लग्न न जमण्याचं कारण मग समजलं की विष्टीकरण पण आहे. मग विष्टीकरणाचा परिणाम काय झाला, तर तिचं पहिलं लग्न ठरलं, म्हणजे जे काही लग्न तिचं 29व्या वर्षी ठरलं होतं, त्या लग्नानंतर अगदीच 2 आठवड्यानंतर त्यांच्या दोघांमध्ये काही वादावाद सुरुवात झाले, मतभेद झाले आणि मग ते लग्न ठरलेलं मोडलं. विष्टीकरणाचा सगळ्यात मोठा प्रभाव म्हणजे काय, तुमचं नातं एकसारखं ठेवत नाही. हा सगळ्यात वाईट परिणाम त्या विष्टीकरणाचा आहे. त्याच्यावर आपण उपाय नक्की घेऊयात, कारण उपायांनी तो विष्टीकरण आपण जो प्रभाव आहे, वाईट प्रभाव, तो कमी करू शकतो. आता इथे काय झालं, विष्टीकरण ज्यांच्या कुंडलीत येतं त्यांना त्यांच्या पार्टनरबद्दल थोडंसं एक अपेक्षा असते, खूप जास्त अपेक्षा. तर प्रत्येकाला असते, पण त्यांना ना अपेक्षेपेक्षा जास्त हवं असतं त्यांच्याकडनं, की स्वतःहून मला विचारावं,
प्रत्येक गोष्ट माझ्या मनासारखी करावी, प्रत्येक गोष्टीमध्ये मला इन्व्हॉल्व करून घ्यावं, हा प्रथम त्यांच्या मनातला भाव असतो. त्यांच्याही कुंडलीत विष्टीकरण आहे आणि आपले श्रोते बघतायत ऐकतायत, तर त्यांना जर कुंडलीत विष्टीकरण असेल तर ते पटकन सहज म्हणतील की हे मला होतंय हे मला होतंय, तर तो प्रॉब्लेम होतो. आणि मग त्याच्यामुळे ना नातं बहीण भावंडांचं असू दे, आईबाबांशी असू दे, किंवा पतीसोबत असेल, तर तिथे त्या नात्यामध्ये ना कंटिन्यू त्यांचं नातं तसंच राहत नाही, सारखं राहत नाही. 4 दिवस मतभेद, 4 दिवस चांगले, असं राहतं. म्हणून ते विष्टीकरणाचा प्रभाव असतो की लग्नानंतर पतीसोबत सतत कलह राहतो आणि त्यामुळे पण मग ते एकमेकांना साथ देऊ शकत नाही. आणि ठरलेलं लग्न मोडण्याचं कारणीभूत असणारं एकमेव घटस्फोट निर्माण करून देणारं जे करण असेल तर ते विष्टी आहे. बाकीच्या करणांमध्ये तेवढी ताकद नाही म्हणू आपण, किंवा वाईटपणा नाही आहे तिथे. बवपासून बव, बालव, कौलवता येतील गरज आणि वणिज हे जे कर्ण आहेत, ही कर्ण सौम्य आहेत, सौम्य प्रभाव देतात, तुमच्या आयुष्यामध्ये चांगली भरभराटच करतात, वाईट तुम्हाला काही देत नाहीत. पण विष्टीकरणापासून पुढची जी कर्ण आहेत ना, विष्टी, शकुनी, नाग, किस्तुग्ण, तर ही कर्ण मात्र तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी चमत्कारिकच काम करायला लावतात. म्हणजे नको, हा व्यक्ती इतका व्यवस्थित आहे, मग याच्या आयुष्यामध्ये संघर्ष का, असं आपण सहज म्हणतो ना. त्यांच्या कुंडलीमध्ये या 4 कर्णांपैकी एक कर्ण असतं. आणि त्यातल्या त्यात ज्यांचं ठरलेलं लग्न मोडलंय, घटस्फोट झालाय, त्यांच्या पत्रिकेमध्ये विष्टीकरण प्रकर्षाने बघायला मिळेल. अनेक पत्रिका हाताळलेल्या आहेत ज्यांच्या पत्रिकेमध्ये विष्टीकरण आहे आणि घटस्फोट झालाय, किंवा पहिलं लग्न ठरून मोडलेलं आहे. किंवा एखाद्या स्त्रीचे 2-3 विवाह होतात ना, त्यांच्या कुंडलीत पण विष्टीकरण असतं. म्हणजे नातं एका सेम लेवलला नसतं, कमी म्हणजे चढ उतार त्याच्यामध्ये येत असतात. त्यांचे मित्रमंडळी सुद्धा त्यांना, म्हणजे तिथे पण त्या सॅटिस्फाईड नसतात त्या लेडी किंवा त्या जेंट्स, की मला हा मित्र आयुष्यभर माझा मित्र आहे, कायम त्याच्याबद्दल पण ते मतभेद राहतात त्याला, की नाही हा माझा ऐकत नाहीये ना, मग हा वाईट आहे, असं होतं. आता जसं तुम्ही सांगितलं की जे करण असतात किंवा जे योग असतात ते लग्नावरती इम्पॅक्ट करतात, तसं नक्षत्र पण काही असे आहेत का की जे याच्यावरती सगळे इम्पॅक्ट करत असतात? हो, करतात. आता त्याच्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झालं तर आश्लेषा नक्षत्र, ज्याही जातकाचं आश्लेषा नक्षत्र आहे, स्त्री पुरुष दोघांचंही, त्यांना पतीचं सुख कमी मिळतं, घरामध्ये सासूबाईंचं सुख कमी मिळतं. तर ती स्त्री असेल पुरुष असेल तरी त्यांना पण, म्हणजे सासरकडच्या व्यक्तींपैकी सासूकडनं जी माया हवी आहे, प्रेम हवं आहे, तिथे पण थोडीशी कमतरता मिळते. त्यांच्यासोबत ते जुळून घेऊ शकत नाही. प्रेम काही कोणी देत नाही का? आपण एखाद्या पशुपक्ष्यांना सुद्धा जीव लावतो, मग एखादी स्त्री व्यक्ती त्या स्त्री व्यक्तीला जीव लावणार नाही का? लावेल, पण त्यासाठी तुम्ही पण तेवढं दिलं गेलं पाहिजे ना, ते त्यांच्याकडनं दिलं जात नाही. तिथे थोडेसे मतभेद निर्माण करून देणाऱ्याच गोष्टी त्यांच्याकडनं घडल्या जातात, अपसुख त्यांच्याकडनं होतात आणि त्यामुळे त्याचे परिणाम होतात. मूळ नक्षत्र ज्यांच्या कुंडलीमध्ये आहे, मूळ नक्षत्र, त्यांना सुद्धा संसार सुख थोडंसं कमी असतं. त्यांच्याकडनं इतर लोकांची खूप सेवा होते. म्हणजे त्या फॅमिलीमध्ये जर एखादी लेडी लग्न करून गेली, खूप मोठं कुटुंब असेल तरी पण त्या प्रत्येक व्यक्तीला जी गोष्ट हवी आहे ती गोष्ट ती पुरवते, परंतु तिला कोणी तेवढा की तू केलंस समजून नाही घेत, म्हणत नाहीत. तो एक प्रकार होतो. ज्येष्ठा नक्षत्र, ज्येष्ठ दिराला बाधक असतं, आपण असं म्हणतो. बाधक म्हणजे काय, तर ज्येष्ठ दिराला त्यांच्यासोबत तिचं पटणं कमी किंवा त्या व्यक्तीसोबत तिचं जुळत नाही, जास्त प्रमाणात मतभेद राहतात, समजून घेण्याची जी एक पद्धत असते ना ती कमी असते, आणि मग ते ज्येष्ठ नक्षत्र त्यासाठी बाधक असतं, म्हणून आपण त्याची शांत करतो, ज्येष्ठा नक्षत्र शांती. त्यानंतर विशाखा, विशाखा नक्षत्र म्हणजे काय, एका ह्याच्या अनेक शाखा, त्याला विशाखा असं म्हटलं जातं. कुठल्याही पण एखाद्या झाडाच्या अनेक फांद्या, तशा पद्धतीत ते नक्षत्र आहे. अत्यंत प्रभावी नक्षत्र आहे, स्वतःसाठी खूप चांगलं आहे ते, पण इतरांसाठी काय की ते विषारी नक्षत्र म्हणून ओळखलं जातं. म्हणजे सतत मतभेद, कलह करणं, चिडचिड व्यक्त करणं, असं काहीसं त्यांचे परिणाम असतात. म्हणजे हे कमी होण्यासाठी आपण मग रेमेडीज देतो, त्याच्यासाठी उपासना देतो, त्या करून मग त्यांचा थोडासा स्वभाव आपण कमी करू शकतो. बदलवू शकत नाही, त्या व्यक्तीला आपण बदलू शकत नाही, पण कमी करू शकतो. खूप त्रास आहे तर कमी करू शकतो या पद्धतीने. मग ते विशाख नक्षत्र पण थोडंसं अशुभ आहे. त्यानंतर पुढचं एक विषारी नक्षत्रापैकीच आहे, त्या नक्षत्राचं नाव म्हणजे मघा. तर मघा नक्षत्र पण केतूच्या आधिपत्याखाली आहे. मघा नक्षत्राची व्यक्ती पण प्रचंड महत्त्वाकांक्षी असते किंवा खूप स्वतःला एक प्रोत्साहन स्वतःच देतात. ते त्यांना दुसऱ्यांनी सांगावं लागत नाही की तू करू शकतोस, ते स्वतःच म्हणतात मला जमणार आहे, मी करू शकतो, इथपर्यंत त्यांच्याकडे तो आत्मविश्वास आहे. परंतु पुढच्याला समजून घेताना ना तो मानीपणा त्यांचा आडवा येतो आणि पुढच्याला मग अपमानास्पद वागणूक त्यांच्याकडनं दिली जाते. चुकून म्हणू आपण किंवा अपसुक त्यांच्याकडनं ती होते.
ती क्रिया घडते आणि त्यामुळे त्यांना अनेक लोक थोडेसे नाराज होऊ शकतात. त्याच्यामध्ये सिंह नक्षत्र येतं ना त्यांचं, सिंह रास येते, मगा नक्षत्रामध्ये सिंह रास येते आणि राशीमध्ये आणखीन एक नक्षत्र येते पूर्वा. आता पूर्वाचं कसं शुक्र स्वामी येतो, मगाचा केतू स्वामी येतो. मगा काय आर नाही तर पार, एक तर ते पटकन बोलून जातील, मला हे पटलंय, मला हे पटत नाहीये, मी करेन, मी करणार नाही, इथपर्यंत बोलून जातात. तसं शुक्राचं नक्षत्र नाहीये. पूर्वा नक्षत्र काय करतं, बॅलन्स करायचा प्रयत्न करतो, तुम्ही पण माझे आहात, ते पण माझे आहेत, असं म्हणून ते ऍडजस्ट करून नेतात. अशा पद्धतीने म्हणजे प्रत्येक नक्षत्राचा सुद्धा आपल्यावर परिणाम होतो आणि प्रत्येक नक्षत्राला पण एक विशिष्ट स्वतःला भोगावं लागतं. ओके. त्या व्यक्तीला त्या नक्षत्राचा प्रभाव म्हणून भोगावं लागतं, असं आहे. ओके. आता एक म्हणजे थोडंसं आणखी डिटेलमध्ये जाऊयात आणि थोडंसं सिरियस चर्चा करूयात, की मला असं वाटतं की जे आजपर्यंत कोणी केलं नसेल पॉडकास्टमध्ये, की बऱ्याच वेळेस काय होतं ना की लग्न ठरतं, सगळं चांगलं होतं, पण 1-2 वर्षातच काय होतं की कोणीतरी मृत्यू होतो एखाद्याचा, बरोबर, की म्हणजे काहीतरी ॲक्सिडेंट झाला किंवा काय झालं, अनेक मुली विधवा होतात. तर मग ते नेमकं कशामुळे होतं, की म्हणजे ते आपल्याला आधीच ओळखता येऊ शकतं का, त्याच्यावरती आपण काही उपाय करू शकतो का? वैधव्य योग म्हणून आपण पत्रिकेमध्ये समजून घेऊ शकतो. कुंडली जेव्हा मुलीची येते ना आपल्याकडे, त्यावेळेस तिच्या कुंडलीमध्ये आपण तो योग पहिला पाहतो की कुंडलीमध्ये योग कसा आहे, सौभाग्यवती योग कसा आहे. ते वैधव्य योग जर असेल तर आपण तिला उपासना देऊन तो योग कमी करण्याचा प्रयत्न करतो. पण तिच्या कुंडलीत तो प्रभावी योग असेल तर मात्र मग प्रथम विवाह तिचा झाल्यानंतर मग तिथे आपण तो कुंभविवाहाची रेमेडी करतो ना, ती त्याच्यासाठीच करत असतो. मग तिथे कशी ग्रहस्थिती असते की सप्तमेशासोबत राहूचा संबंध 100% तिथे येतोच. राहूची दृष्टी येते सप्तम स्थानावरती, अष्टम स्थानामध्ये मंगळ असणं, यांनी पण तो वैधव्य योग असतो पत्रिकेमध्ये. त्यानंतर नक्षत्रांचा पण तिथे प्रमुख उल्लेख आहे. काही नक्षत्र असे आहेत की ज्या नक्षत्र आणि तिथीचे योग त्यांच्यावरती परिणाम करणारे असतात. म्हणजे एक विशिष्ट तिथी, नक्षत्र आणि वार याचा उल्लेख जिथे येतो ते तिन्ही एकत्र आले त्या मुलीच्या पत्रिकेमध्ये, तर तिच्या पत्रिकेत वैधव्य योग असतो. आपण जेव्हा गुणमिळन करतो ना त्यावेळेस फक्त आपण गुणच नाही जुळवत. म्हणजे मी तरी ह्या सगळ्या बारीक बारीक गोष्टी पाहते की तिच्या पत्रिकेत योग कसे आहेत, स्टार कसे आहेत तिचे पुढचे, तिला आयुष्य योग कसं आहे, म्हणजे तिच्या पतीच्या सोबत तिचं राहणं कसं असेल, किती आयुष्यभर तिला एकमेकांना साथ देणारे आहेत का पत्रिकेतले योग, तर तिथे तो योग बघावा लागतो. मग वैधव्य योग आणि त्याच्यासोबत एक पाहिला जातो तो विषकन्या योग. विषकन्या योग म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं की काही मुली फटकळ असतात ज्या इतर नात्यांना न्याय देत नाहीत, फक्त पती पती, बाकीच्या गोष्टींना ते जास्त दुजोरा देत नाही, महत्त्व देत नाही. सासू सासरे, दीरनंदा, आप्तेष्ट, शेजारी पाजारी सगळ्यांच्या सोबत त्यांचे वाद असतात. आणि या नक्षत्रामध्ये एक गंमत अशी आहे की पुष्य नक्षत्र, ज्या काही मुली आहेत पुष्य नक्षत्राच्या त्यांच्या बाबतीमध्ये ही गोष्ट फार वेळा घडते. शनीचं नक्षत्र आहे ना ते अलिप्त करतं, तुम्ही इतर लोकांपासून लांब जाता, तुम्ही स्वतःचा विचार, माझं कुटुंब, माझा नवरा, माझी मुलं, बस. पुढे तुम्हाला त्याच्यामध्ये नाही, बाकीच्या गोष्टींना तुम्हाला वेळ द्यायचा नाहीये किंवा त्या लोकांना समजूनही घ्यायचं नाहीये. अशा ज्या गोष्टी घडतात ना त्यांच्या कुंडलीत ते योग असतात, तर तेही बघावं लागतं. म्हणजे तुमचा जो प्रश्न होता ना त्या प्रश्नाला मी फिरून तिथे आणलं की कुंडलीतले अनेक ग्रह, मग तुम्हाला म्हणून नाही सांगणार नाही की मी एकाच ग्रहावरती आपण थांबणार नाही आहोत की एका स्थानावरती नाही बोलणार आहे. मग तुम्हाला सुरुवातीला सांगितलं ना अनेक गोष्टी पण याला पाहाव्या लागतात, एकच सूत्र नाही आहे. जसं गणितामध्ये एखादं क्वेश्चन सोडवायचं असेल, प्लसला प्लस मायनसला मायनस असं करून आपण एखादं गणित सोडवतो, तसं ज्योतिषशास्त्रामध्ये नाही आहे. ह्याला अनेक फांद्या आहेत, बरेच फॅक्टर आहेत त्याच्यावरती, त्या गोष्टी डिपेंड आहेत. त्या सगळ्या गोष्टी बघून मगच आपण निर्णय दिला पाहिजे आणि त्या पद्धतीने ती केस सॉल्व्ह केली पाहिजे, असं आहे. मला असं वाटतं मग त्यासाठी व्यक्ती पण तेवढा काबिल असला पाहिजे की ज्याच्याकडे आपण जातोय त्या व्यक्तीला त्या गोष्टीचं तेवढं नॉलेज असलं पाहिजे. कारण शेवटी प्रश्न कसं असतं, आयुष्याचा असतो आणि या गोष्टी एकदा चुकलं की मग चुकत जातात. आता मला आणखी थोडासा सिरियस प्रश्न विचारायचा आहे की आपण बघतो की आजकाल न्यूजमध्ये असतं की नवऱ्याने बायकोची हत्या केली किंवा बायकोने नवऱ्याची हत्या केली. आपण बघतो आता आजकाल अशा केसेस काही वाढत जातात, तर मग हे कशामुळे होतं बरं? तर ह्याच्यामध्ये कुंडलीमध्ये अनेक योग आहेत. त्यापैकी एक योग असा असतो ना की तुमच्या पत्रिकेतलं अष्टमस्थान. अष्टमस्थान कसं आहे, स्त्रीच्या पत्रिकेमधलं अष्टमस्थान म्हणजे तिच्या पतीचं घर, कुटुंब, आणि सप्तमस्थान म्हणजे तिचा पती. आता सप्तमस्थान आणि अष्टमस्थान बिघडलेलं आहे, त्या ठिकाणी मंगळाचा प्रभाव आहे, मंगळ आहे किंवा मंगळाची दृष्टी आहे, किंवा त्या दरम्यान जेव्हा तिचं लग्न झालं आहे त्यानंतर तिला राहूची, केतूची, शनीची अंतर्दशा चालू आहे, महादशा चालू आहे, हे पण परिणाम असतात. मग याचा पण योग बघावा लागतो, तसं काही आहे का.
मग त्यामुळे पण तुमचं नातं तुटू शकतं ना. तर ते सगळे योग म्हणजे तुम्ही एखाद्याच्या आयुष्यामध्ये गेल्यानंतर मित्र म्हणून राहणार आहात का जानी दुश्मन होणार आहात ते तिथे बघावं लागतं. त्या अशुभ ग्रहांच्या दृष्ट्या असतील बरोबर, तर तुम्ही त्याच्यासोबत एक कुठलं तरी वैर मागच्या जन्मीचं करत असता. असा प्रकार आपण म्हणतो सहज एखादी पोक्त काही संबंध व्यक्ती पण किंवा नसतो, जुनी हो. व्यक्ती आपल्याला सहज म्हणते, आपली आजी वगैरे, की काय माहिती कशी आली आहे, की म्हणजे शत्रुत्व घेऊन आली आहे की साथ सोबत द्यायला आली आहे, म्हणजे कुठल्या जन्माचं वैर काढते असं सहज आपली एखादी आजी म्हणते. तर तो शब्द मला आत्ता एकदम आठवला. तर ते होण्याचं कारण म्हणजे काय होतं, अष्टमात शनी असणं. अष्टमात शनी आहे आणि सप्तमेश अष्टमात गेलाय किंवा सप्तमश अष्टमस्थान अशुभ झालंय, कुठल्या तरी पापग्रहाने दुष्ट झालंय, पापकर्तरीमध्ये आलंय, नीचस्थ असेल, तर अशा वेळेस ना त्या व्यक्तीचं लग्न कितीही चांगल्या सुंदर संस्कारी व्यक्तीसोबत जरी झालं ना तरी पण कायमस्वरूपी ती त्या व्यक्तीला त्रास देत राहते. तिचं म्हणणं एवढंच असतं की फक्त मला तुम्ही इम्पॉर्टन्स द्या, बाकीच्या सगळ्या गोष्टी नंतर, दुय्यम, पहिले मी. आणि मग ते तो करू शकत नसतो कारण तो ज्यावेळेस चांगला व्यक्ती म्हटल्यानंतर त्याला अनेक लोक ओळखणारे असतात, बरोबर, त्याला प्रत्येक नातं जपायचं असतं आणि ह्या व्यक्तीला वाटतं फक्त मलाच इम्पॉर्टन्स द्यावे. मग तिथे तो प्रॉब्लेम येतो असं आहे. आणि मग तिथे तुम्ही जसं म्हणालात ना की हत्येपर्यंत तो विषय जातो, म्हणजे अगदी ती सुडाची भावना. शनी राहू हे ग्रह तुम्हाला सूड बुद्धी देतात, त्यामुळे आपण त्यांच्या शांत्या करतो किंवा त्या ग्रहांना शांत करण्यासाठी नवग्रह स्तोत्र म्हणतो किंवा मारुती स्तोत्र म्हणतो, हनुमान चालिसा म्हणतो, ज्या रेमेडीज जनरली सगळेच लोक करतात. आता प्रेक्षक वर्ग आपला जो ऐकतोय त्या लोकांना माहिती आहे की त्यांच्या घरामध्ये कोणी ना कोणीतरी म्हणतात, अरे तू खूप त्रास देतोय, जरा मारुती स्तोत्र म्हण, हनुमान चालिसा म्हण, का सुबुद्धी यावी. मारुतीकडे ती शक्ती आहे की तुम्हाला सुबुद्धी देऊ शकतो, गणपतीकडे ती शक्ती आहे की ती तुम्हाला सुबुद्धी देऊ शकतात. त्यामुळे आपण जनरली लहान मुलांपासून आत्तापर्यंत आपण जे संस्कारामध्ये वाढलो त्यामध्ये आपल्याला आजीपासून हे सांगण्यात आलं, जेव्हा आपल्याला म्हणता येतं, वाचता यायला लागलं तेव्हापासून आपण की गणपती स्तोत्र म्हण रोज सकाळी, संध्याकाळी रामरक्षा आणि मारुती स्तोत्र म्हण. ह्याचं कारण आता हे तुम्हाला समजत असेल की आपल्याला कुठलेही वाईट विचार येऊ नयेत, आपल्यावर कुठल्याही म्हणजे पापग्रहाचे जेव्हा अंतर्दशा महादशा चालू होतील त्यावेळेस आपल्याकडनं वाईट कर्म घडू नये म्हणून ते आपण करत असतो. असं पद्धतीने ते आहे. ओके. आता आपण थोडेसे केस स्टडीज घेऊयात. की आजपर्यंत तुम्ही कितीतरी लोकांच्या कुंडल्या बघितल्या असतील आणि वैवाहिक गोष्टींबद्दल तुम्ही सल्ला दिला असतील, तर असे काही युनिक केस स्टडीज आम्हाला ऐकायला आवडतील. 1985 सालातला जन्म होता, स्त्री व्यक्ती आहे, पोलीस अधिकारी आहे, कुंडलीमधली तिची ग्रहस्थिती मकर लग्न कुंडली आहे आणि कुंडलीमध्ये सप्तम स्थानाचा जो मालक आहे तो लाभात गेला आहे आणि अष्टम स्थानामध्ये रवी मंगळाची युती आहे. त्यामुळे प्रोफेशनली ती व्यक्ती मंगळ अष्टमात आल्यामुळे ती पोलीस खात्यामध्ये अधिकार पद भूषवते आणि रवीमुळे गव्हर्नमेंट सर्व्हिस येते. त्यामुळे हे चांगलं कॉम्बिनेशन तिथे तिच्या पत्रिकेतलं दिसायला म्हणजे बघायला मिळालं आणि त्यामुळे ती एक अधिकारी पदावरती बसली आहे. पण 1985 सालातला जन्म आहे, तुम्ही लक्षात घेऊ शकता. 41 वर्षाची व्यक्ती अजूनही विवाहित नाही. त्याचे योग का? आता तिच्या कुंडलीमध्ये ज्यावेळेस सप्तमेश आणि अष्टमेश हे दोन्ही एकमेकांपासून 2-12 योग करत आहेत. कारण सप्तम स्थानाचा मालक तिचा बुध आहे जो भाग्यात आहे आणि अष्टमात रवी मंगळाची युती आहे. पत्रिकेमध्ये राहूची दृष्टी सप्तम स्थानावर आहे, त्यामुळे तिचं लग्न लांबलं, म्हणजे होत नाही आहे. आता का लांबलं ह्याची पण कारणं काय की तिच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या तिच्यावरती खूप होत्या. घरामध्ये मोठी आणि 4 लहान भावंड आणि त्यांच्या जबाबदाऱ्या आणि वडील गेले, त्याच्यामुळे तिने त्या जबाबदाऱ्या स्वीकारल्या. काही वर्ष त्याच्यामध्ये गेले. नंतर जेव्हा ती एका अधिकारी पदावर बसली त्यावेळेस तिला ऑब्व्हियसली वाटणार की मला पण तसाच पार्टनर मिळावा आणि मग त्यामुळे ते शोध घेण्यामध्ये खूप काही वेळ गेला आणि मग तिचं अजूनही लग्न होऊ शकलं नाही. तर ही पत्रिकेतली जी ग्रहस्थिती असते ना, आपण कारण कुठलंही म्हणतो ना आपण की देव स्वतःवर घेत नाही, तसंच प्रकारे की ते कारणं काय मिळाली तर तिला तिच्या म्हणजे कुटुंबाला सांभाळण्यासाठी तिला पहिल्या जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागल्या. 35 वर्षापर्यंत लग्नच करणं तिचं शक्यच नव्हतं आणि आता भावंडांचं सगळं व्यवस्थित मार्गी लावून दिल्यावर तिला लग्न करण्याची जेव्हा इच्छा झाली तेव्हा तिची 35 उलटलेली होती आणि कुंडलीत जेव्हा योग पाहिले गेले तेव्हा तिच्या कुंडलीमध्ये विवाह योगच कमी आहे, म्हणजे खूप कमी आहे. जसं मी तुम्हाला म्हणाले की सुरुवातीला जे काही कुंडलीतले योग असतात, अशुभ स्थिती असते, त्यापैकी हा योग होता, म्हणून तिचं लग्न अद्यापही होऊ शकलं नाही.
याच पत्रिकेमध्ये गुरु पण नीच राशीमध्ये होता, धनस्थानामध्ये. त्यामुळे वडिलांचं सुख लवकर, आपल्याला वडिलांचं छत्र हरवणं जे म्हणतो आपण, ते पण तिच्या कुंडलीत योग आले. म्हणजे विवाह होत नाही याचे अनेक कारणं ज्यांच्याकडे आहेत, की जे म्हणतात ना की माझं लग्न लांबलं, पण काहीतरी कारण आहे माझं लग्न लांबायचं, त्यातलं हे पहिलं उदाहरण आपल्याला समजून सांगता आलं. तर दुसऱ्या केस स्टडीकडे आपण जाऊया. 1991 सालच्या पत्रिकेकडे जाऊयात. ऑस्ट्रेलियामध्ये या व्यक्तीने काम केलेलं आहे, जर्मनीमध्ये काम केलंय, न्यूझीलंडमध्ये काम केलंय. अशा विविध देशातून या व्यक्तीने नोकरी करून आपलं स्वतःचं करिअर आणि आपलं स्वतःला सिद्ध केलेलं आहे. या व्यक्तीचा विवाह अजूनपर्यंत न होण्याचं कारण काय, न जमण्याचे कुयोग कोणते, समजून घेऊयात. पत्रिकेमध्ये हर्षण योगावरती व्यक्तीचा जन्म झालेला आहे, मीन राशीची व्यक्ती आहे. पत्रिकेतील ग्रहांची स्थिती काय, तर सप्तम भावामधील मंगळ, या व्यक्तीला मंगळ आहे. राहू सप्तमेशावरती दृष्टी देत आहे आणि त्याचबरोबर राहू आणि केतूची दृष्टी या सप्तम स्थानावर आल्यामुळे विवाहाचं कार्य संपन्न होत नाहीये. पत्नीचं सुख खूप कमी प्रमाणात पत्रिकेस आहे. याचं कारण म्हणजे सप्तम भावातील मंगळ. त्यामुळे सातत्याने मतभेद आणि ताण, वादविवाद या सुद्धा गोष्टीतनं जावं लागू शकतं. म्हणून याही पत्रिकेला विशिष्ट उपासनेची गरज लागू शकते. केस स्टडीज तर खरंच इंटरेस्टिंग आहे, पण मला असं वाटतं की एक प्रश्न अजूनही या मुद्द्यावरचा आपला राहिला आहे, की काही लोकांच्या आयुष्यामध्ये 2-2 लग्न होतात, काहींची 3-3 लग्न पण होतात. बरोबर. मग त्यामागे काय रिझन असतं खरं तर? पत्रिकेमधली जी ग्रहांची स्थिती असते ना, त्यामध्ये जर लग्नी रवी आहे किंवा एखादा पापग्रह आहे आणि सप्तम स्थानाला तो पाहतो, त्यावेळेस त्या पापग्रहाची दृष्टी त्या ठिकाणी येणार आहे. त्यामुळे अशा व्यक्तीचे 1-2 विवाह होतात. आता इथे ज्यावेळेस सप्तमात रवी आहे आणि केतू आहे एखाद्या पत्रिकेमध्ये, एक पत्रिका माझ्याकडे आहे तिच्याकडे, त्या पत्रिकेमध्ये त्या व्यक्तीचे 2 विवाह झाले, दोन्ही विवाहामध्ये फसवणूक झाली. हे महत्त्वाचं कारण तुम्हाला सांगायचं. 2016मध्ये त्याचं लग्न झालं आणि 17मध्ये डिव्होर्स झाला आणि परत दुसरं लग्न केलं 19मध्ये आणि अजूनही ती व्यक्ती पण त्याला सोडून गेली 1-1.5 वर्षानंतर. आणि दोन्ही कारणं काहीच असे म्हणजे की फक्त त्याच्याकडे अमाप पैसा होता, संपत्ती खूप होती म्हणून लग्न झालं आणि ते संपत्तीचं आकर्षण आपण म्हणू, पण त्याच्यासोबत ती व्यक्ती राहू शकली नाही, हे त्याचं कारण. आता या पत्रिकेमध्ये काय होती स्थिती ग्रहांची, आता मी जी पत्रिका तुम्हाला दाखवत आहे यामध्ये लग्न स्थानामध्ये सिंह रास आहे, लग्नी केतू आणि रवी आहे. या व्यक्तीचा शततारका नक्षत्रामध्ये जन्म झालेला आहे. कुंभ राशीची व्यक्ती आहे. सप्तम स्थानामध्ये चंद्र आणि राहूची युती आहे. अष्टमात मंगळ आहे. सप्तमावर शनीची 3री दृष्टी येत आहे. त्यामुळे या व्यक्तीचं विवाह सौख्य कसं आहे, तर 0. या पत्रिकेमध्ये विवाह सौख्यासाठी ही पत्रिका अतिशय श्रेष्ठ, उत्तम अजिबात नाही. हा पहिला मुद्दा. लग्न स्थानातील रवी आणि केतूचा जो योग होतो आणि त्यामुळे याच्या जीवनामध्ये एकाऐवजी 2 विवाह होण्याचे योग आले. सप्तम स्थानामध्ये राहू आणि चंद्र, त्यामुळे सातत्याने संशयी स्वभाव किंवा रिॲक्ट चुकीच्या पद्धतीने होणं, प्रत्येक मताला अनुमोदन न देणं, असे काहीसे परिणाम त्याला पाहायला मिळाले. दुसऱ्या विवाहामध्ये या व्यक्तीचा जेव्हा दुसरा विवाह 2016 मध्ये झाला, त्यावेळेस त्याची दुसरी पत्नी सुद्धा त्याच्यापासून काही महिन्यातच पुन्हा घटस्फोट घेतला. तर हे होण्याचं कारण काय झालं, तर दुसऱ्या विवाहाच्या वेळेस त्याला फसवणूक का झाली, अष्टमातल्या मंगळाने दुसऱ्या विवाहामध्ये फसवणूक केली आणि त्यामुळे सुद्धा पुन्हा त्याचं लग्न मोडलं, म्हणजे दुसराही विवाह त्याचा घटस्फोट झाला. अशा पद्धतीने दोन्ही वेळेस त्याला विवाह केल्यानंतर मनस्ताप, त्रास आणि प्रचंड टेन्शन या सगळ्या गोष्टीतनं जावं लागलं. प्रथमतः स्वतःचा स्वभाव आणि दुसरी गोष्ट म्हणजे पत्रिकेतील ग्रहस्थिती, या 2 मुळे त्या वैयक्तिक आयुष्यामध्ये त्याने खूप काही भोगलं. म्हणजे हे पण महत्वाचं आहे की समजून घेणं पण महत्वाचं आहे, फार महत्वाचं की बाकीच्या गोष्टी तर आहेत, समजा योग नक्षत्र वगैरे, पण स्वभाव पण आपल्याला थोडाफार चेंज करावा लागतो. बरोबर. मॅम, आता मला असं वाटतं की बऱ्यापैकी चर्चा तर झाली आहे, पण तरी एक छोटासा प्रश्न विचारतो की जो आजच्या जनरेशनला थोडासा धरून आहे, की बऱ्याच वेळेस काय होतं की म्हणजे याच्या आधीची जनरेशन असेल, आमची असेल किंवा आपली असेल, असं आपण म्हणूयात, की गोष्टी खूप मेहनतीने मिळाल्या होत्या. मग त्याच्यामुळे काय असायचं की समोरच्या गोष्टीची कदर असायची. पण आजकालची जी यंग जनरेशन आहे किंवा त्यांना खूप इझिली गोष्टी मिळतात, मग त्यांना नात्यांची असेल किंवा कुठल्या गोष्टीची तेवढी कदर नाही आहे की जेवढी आपल्याला होती. मग असं काही एक्झाम्पल किंवा केस स्टडी आहे का तुमच्या ह्याच्यात? हो आहे. आता याच्यामध्ये काय होतं की पत्रिकेमध्ये शुक्र आणि राहूची युती, ज्याला विषयोग पण म्हणतात,
तर या विषयोगाची युती ज्यांच्याही कुंडलीमध्ये आहे तर अशा व्यक्तीला ना आपल्या आईवडिलांकडून बऱ्यापैकी एक आपण म्हणतो की प्रोटेक्शन मिळतं किंवा आपल्याला काहीतरी करायचं घ्यायचं तर त्यांच्याकडून सगळ्या गोष्टी पुरवल्या पण जातात नॅचरली. तर त्या मिळत असल्यामुळे त्यांना थोडासा स्वभाव तसा बनत जातो की काय हे कितीला मिळते ती वस्तू, ते कमवून आणायचं नाहीये ना, ते आपोआप आपसूक मिळतंय. शुक्र सगळ्या गोष्टी देतोय, राहूमुळे ते सतत मिळत राहतं, मल्टिप्लाय होते. हो. पण ही जर शुक्र राहूची युती जर अशुभ स्थानामध्ये असेल ना 6, 8, 12 मध्ये, तर असे परिणाम काय होतात की तुमच्या आयुष्यात जो काही पार्टनर मिळणार आहे त्याचं सुख मात्र मिळून देत नाही. म्हणजे अशी एक केस स्टडी होती माझ्याकडे. 1999 सालातला जन्म होता त्या मुलाचा. लग्न ठरलं आणि साखरपुडा झाला आणि 1-1.5 महिन्यानंतर त्याचे विचार बदलले. त्याचं तिच्याकडे ज्या पद्धतीने आपण विचारतो काही प्रश्नांची उत्तरं की आयुष्यात तू साथ सोबत करणार आहेस का, किंवा आपण पुढे कसे प्लॅनिंग करायचं आहे, आयुष्यामध्ये कसं करायचं आहे, पुढे एखादा बिझनेस कसा पुढे मोठा करायचा आहे, अशा काही गोष्टींना चर्चा सुरू झाली आणि त्या चर्चेचं वादामध्ये रूपांतर होत गेलं आणि ते लग्न मोडलं. आता हे कारण आहे फक्त, पण हे कारण होण्याचं कारण त्याच्या पत्रिकेमध्ये जे होतं ना, त्या पत्रिकेतला विषयोग, अष्टमातला विषयोग लग्न ठरलेलं मोडतोच. मग इथे त्याची आपण शुक्राची आणि राहूची उपासना करून तो दोष कमी करू शकतो. पूर्णपणे बदलवू शकत नाही पण कमी करू शकतो, नक्कीच करू शकतो. मग इथे शुक्राची आणि राहूची रेमेडी तिथे आपण त्यांना देतो आणि त्यानुसार त्यांच्या कुंडलीतले हे अशुभ योग कमी करतो. पण हे आणतोच तो योग. आणि जर 6, 8, 12 मध्ये नसेल तर मात्र थोडासा त्याच्यामध्ये दिलासा तुम्हाला मिळतो की संसार सुख तर मिळतं. कारण बघा, तुम्हाला मी सुरुवातीलाच सांगितलं, सप्तमाचं अष्टमस्थान म्हणजे काय, मुलीच्या किंवा मुलाच्या पत्रिकेतलं सासर, हो, सासर आहे. जसं आपलं कुटुंबस्थान म्हणजे आपल्या पत्रिकेतलं दुसरं घर जे आपलं स्वतःचं कुटुंब दाखवतं, तसं आपल्या पार्टनरचं कुटुंब ते आपलं सासर आहे, तर ते अष्टमस्थान आहे. आणि 8व्या स्थानामध्ये राहू आणि शुक्र त्या मुलाच्या पत्रिकेत होता, म्हणून त्याच्या कुटुंबियांशी त्या मुलाचं कधीही जुळलं नाही आणि 1-1.5 महिन्यातच त्या गोष्टी ताणल्या गेल्या. अगदी झटपट लग्न ठरणं म्हणून आपण त्याला, तो प्रकार घडला पण नातं टिकवू शकला नाही आणि हे लग्न त्याच्याकडनंच मोडलं गेलं. कारण राहूमुळे त्याच्या स्वतःकडनंच त्या गोष्टी क्रिया घडत गेल्या चुकीच्या, की मला हेच हवंय, याच गोष्टी झाल्या पाहिजेत, तू असंच राहायला पाहिजे, स्वभाव संशयी, या सगळ्या गोष्टींमुळे तो त्या मुलीला एक मानसिक दबावाखाली घेऊन गेला. आत्ताच्या प्रत्येक व्यक्तीने स्वतंत्र विचाराचे आहेत आणि तसंच राहावं मलाही वाटतं, परंतु कुणालाही आपल्या मत लादायचं नाही आहे. सांगून तुम्ही त्या गोष्टी सोडवू शकता, लादून का? ते लादलं गेलं त्या मुलीवर आणि मग ते लग्न मोडलं. आत्ता त्यांचं दोघांचंही पुन्हा लग्नाचा विषय चालू आहे. त्या मुलीचंही बघत असतील, त्यांची पत्रिका माझ्याकडे नव्हती पण मुलाची पत्रिका माझ्याकडे आलेली होती, त्यामुळे आपण ते एक्सप्लेन करू शकलो की असेही योग असतात. छोटे 1-2 ग्रहांची युती काय कमाल करू शकते बघा. म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये त्या कुटुंबाला किंवा मुलाच्या कुटुंबाला पण नामुष्टी सहन करावीच लागेल ना एक प्रकारे, पण तोही योग घडून येऊ शकतो. म्हणजे एक छोट्याशा ग्रहामुळे अष्टमस्थानात जाऊन बसल्यामुळे काय होऊ शकतं. पण मग त्याच्यावरती उपाय करता आले का? येतात, उपाय करता येतात. मग त्याच्यावरती आपण काय करतो की त्या व्यक्तीला आपण शुक्र असल्यामुळे शुक्राची उपासना देतो, शुक्र ग्रहाची उपासना देतो. शिवाय आपण त्या व्यक्तींना कायमस्वरूपी श्री हरिविष्णूंचं नामस्मरण सांगतो आणि त्यासोबत आता जर ही पुरुषाची पत्रिका होती म्हणून त्यांना आपण लक्ष्मी देवीची पण उपासना दिलेली होती आणि त्याच पद्धतीने हे आता या दृष्टिकोनातून त्यांना पुढे विवाहासाठी प्रयत्न करायला आपण चालू ठेवायला सांगितले. कारण कुंडलीमध्ये असे ग्रहस्थिती आहे की यावर्षी लग्नयोग नक्की, पण लग्नामध्ये अडथळे आहेत. आता हे ठरलेलं लग्न मोडणं, इथे तुम्हाला म्हटलं तसं त्याचा अर्कविवाह करणं आवश्यक होतं आणि मग लग्न करणं आवश्यक होतं. तो विधी झालेला नव्हता. म्हणजे ही केस जेव्हा माझ्याकडे आली ना तेव्हा त्यांचे हे काही विधी मार्ग झालेले नव्हते. थोडेसे उच्च विचारांचे लोक होते किंवा नवीन पिढीला मान्यता आपण म्हणू तशा पद्धतीचे नवीन विचारांचे लोक होते, त्याच्यामुळे त्यांनी कुठलेही विधी मार्ग केलेले नव्हते, कुठलीही उपासना घरात होत नव्हती, आध्यात्मिक बेस आपण म्हणतो तसं काही नव्हता. आत्ता सुरुवात झाली आहे, त्यांना उपासना पण दिलेल्या आहेत. ह्या गोष्टी त्यांना बऱ्यापैकी मार्गदर्शन ठरतील, चांगल्या ठरतील की आयुष्यामध्ये त्यांचं कल्याण होऊ शकेल. आणि हे घडतं बरं का. म्हणजे माझ्याकडे अशा पण केसेस आहेत की ज्यांच्या 91-92 सालातले जन्म आहेत आणि लग्न ठरत नव्हतं, त्यांचं लग्न झालेलं आहे फक्त उपासनेमुळे. उपासनेची ताकद खूप मोठी आणि त्यांचे अनुभव ते मला शेअर करतात, माझ्या चॅनलवरती शेअर करतात, यूट्यूब चॅनलवरती किंवा पर्सनली मला भेटून सांगतात.
तो एक आनंद खूप वेगळा आहे. त्यांच्या आयुष्यामध्ये Yes. चांगली झालेली गोष्ट ते ऐकायला खूप छान वाटतं. आणि खरं तर त्याच हेतूने आपण या पॉडकास्टची सुरुवात केली होती. आणि बरोबर. मला असं वाटतं की या पॉडकास्टच्या माध्यमातून अशा अनेक एपिसोडच्या माध्यमातून लोकांची मदत होतच असेल. होतच असतं. आणि बरोबर. त्या बाबतीत तुम्ही आहातच, जर कोणाला काही नक्कीच. प्रॉब्लेम आले तर. नक्कीच. खरं तर हा टॉपिक असा आहे ना की आपण बोलतच बोलतच राहू, राहू. पण टाइमची पण एक लिमिटेशन आहे. हो. म्हणून आजचा हा पॉडकास्ट आपण इथेच एंड करूयात. चालेल. मला असं वाटतं की आपण बऱ्यापैकी सगळ्याच गोष्टी या पॉडकास्टमध्ये कव्हर केलेल्या आहेत. आणि तुम्ही हो. खूप सुंदर पद्धतीने एकदम सिम्पल लँग्वेजमध्ये आपण म्हणू शकतो की सगळ्या प्रश्नांची व्यवस्थित उत्तरं दिलेली आहेत. Yes. आणि तरीही जर लोकांच्या काही समस्या असतील तर आपण त्यांना कमेंट्स करू देऊयात, की चालेल. म्हणजे त्याच्यावरती नक्कीच. आपल्याला आन्सर करता येईल. नक्कीच म्हणजे ज्यांना काही प्रश्न असतील, त्यांच्या कुंडलीतली ग्रहस्थिती समजून घ्यायची असेल, नक्की त्यांनी कमेंट करावी. आपण त्याच्यावरती नक्कीच उत्तरं देण्याचा प्रयत्न करू आणि त्या माध्यमातून त्यांच्या आयुष्यामध्ये जर आपण काही बदल करू शकलो व्हॅल्यू तर ॲडिशन. त्याच्यासारखं काही मोठं सुख नाही म्हणू आपण. येस. तर थँक्यू सो मच मॅम Yes. वन्स अगेन की तुम्ही पुन्हा एकदा आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्या ऑडियन्ससाठी एवढा वंडरफुल एपिसोड तुम्ही दिला, सगळी इन्फॉर्मेशन दिली, म्हणून खरंच थँक्यू सो मच. वेलकम. मलाही खूप छान वाटलं या मंचावर येऊन आणि इतरांची सेवा करण्याचं जे कार्य स्वामींच्या सेवा माध्यमातून सुरू आहे असंच अविरतपर्यंत सुरू ठेवेल. प्रत्येकाच्या जीवनातल्या अडचणी समजून घेऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न करत राहील. इथे येऊन आज मला अजूनही छान वाटतंय का, कारण जो आपण प्रेमविवाह संदर्भातला एक मागे पॉडकास्ट केला होता त्यावेळेसच आपण बोलला होता की आपण पुढे पण भेटणार हो. आहोत याच विषयाला घेऊन. त्याच्यामध्ये आता अरेंज मॅरेज पण आपण कव्हर करू शकलो आणि लग्नासंदर्भातला जो सेन्सिटिव्ह विषय प्रत्येकाच्या आयुष्यात घडावा अशी इच्छा असते, तर त्या विषयावर बोलता आलं त्याबद्दल तुमचं सुद्धा खूप आभार. थँक्यू. माय प्लेजर मॅम. येस. तर मंडळी, जर तुम्ही खरं तर हा खूप मला असं वाटतं लांब एपिसोड झाला असेल, पण महत्त्वाचा पण होता. म्हणून जर तुम्ही अजूनही हा पॉडकास्ट पाहत असाल तर ऑब्व्हियसली हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेलाच आहे. म्हणून आत्ताच या व्हिडिओला लाईक करा आणि जे काही तुमच्या आयुष्यातले जवळचे व्यक्ती असतील की ज्यांना लग्नासंबंधी काही समस्या येत असतील त्या प्रत्येक व्यक्तीसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. जर तुम्हाला स्वतःलाही जर पर्सनल काही समस्या असतील तर डॉक्टर मंजुषाजींचा जो काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत ते आपण डिस्क्रिप्शनमध्ये, कमेंट बॉक्समध्ये आणि स्क्रीनवरतीही डिस्प्ले करून देऊ. जर तुम्हाला त्यांच्याकडून पर्सनल गायडन्स किंवा कन्सल्टेशन हवं असेल तर तुम्ही डायरेक्टली त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात. तर मला असं वाटतं की हा एपिसोड आपण इथंच एंड करूयात. लग्नाविषयी आपले हे 2 एपिसोड झालेले आहेत. आपण डिटेलमध्ये चर्चा केलेली आहे. आता पुढचा एपिसोड तुम्हाला कुठल्या टॉपिकवरती हवा आहे हे प्लीज आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आपण पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. थँक्यू सो मच.